सोमठाणा पांचाळे हायवे इथे वारंवार ॲक्सिडेंट होत आहे। हे बघा, सकाळी इथे एक मालेगावची गाडी गेलेली आहे। त्या गाडीमध्ये साधारणतः 9 जण होते। 9 मध्ये एक ड्रायव्हर एक्सपायर झालेला आहे, 4 जण जखमी आहे आणि 4 जण व्यवस्थित आहे। त्यांना सुखरूप बाहेर काढून आम्ही दवाखान्यात पाठवलेला आहे। पण आमचं शासनाला असं म्हणणं आहे, हा रस्ता झाला पण याला कुठं रिफ्रेटर नाही, स्पीड ब्रेकर नाही आणि याची कुणी दक्षता बी घेत नाही। इथे आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 ॲक्सिडेंट झालेले आहे। तर आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे, काहीतरी याची दखल घ्यायला पाहिजे। आणि आम्ही कंपनीवाल्यांना बोललो वारंवार, इथे पांचाळ्यामध्ये शर्मा साहेब म्हणून त्यांना वारंवार बोलतोय, ते सुद्धा का मनाव घेऊन नाही राहिले। तर जर असं चाललं तर काही याचं हे नाही ना हो। पांचाळ्या सोमठाणा हायवे आहे, इथे ना वारंवार ॲक्सिडेंट होते। इकडं रात्री पहाटे 5 वाजता एक बाहेर ॲक्सिडेंट झालाय। ती समोरून येताना टर्न मारताना इथं खूप मोठा टर्न आहे, पाटामुळे टर्न मारताना समोर इकडून लक्ष येत नसल्यामुळे इकडून सरळ तो खाली गेलाय। 4-5 माणसं होते, ड्रायव्हरचं मृत्यू झालाय आणि बाकी खूप गंभीर जखमी आहे। शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि याला पाठीमागून आणि पुढून पण स्पीड ब्रेकर कमीत कमी 2-2 स्पीड ब्रेकर पाहिजे। कारण की समोरच्या स्पीड मध्ये येणार आहे त्याला तिकून समोरची गाडी पण दिसत नाही, कारण की पाटाचा तोंगाची बाजू हाईट झाली आहे आणि इकून झालेला वन इकून कमीत कमी साईडनं कड पाहिजे। 2-2 किलोमीटर सरळ करा बोललो होतो, हायवे सरळ असता तरी ॲक्सिडेंट 5:45च्या सुमारास गाडीचा आवाज आल्यानंतर आम्ही ग्रामस्थ इथं आलो। त्यावेळेस गाडीतून बऱ्याच जणांना वाचवता आलं, पण एक जणाच्या पाण्यात डोकं पडलेले असल्यामुळं त्यांना वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही। बाकी सगळ्या लोकांची आम्ही सेवा केलेली आहे। इथं आता हा जो रस्ता आहे हा एकदम मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे। इथं वारंवार प्रशासनाला सांगू नये, पण हे पुण्यावाले इकडं इंदोरवाले हे येणारे जाणारे लोकांना टर्न कळत नाही। हा पाट हा तोंग आहे एकदम कॉन्ट्रॅक्टरांनी श्रीजीवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधला। याची वारंवार माहिती आपण कोकाटे साहेबांना दिलेली आहे, खासदार साहेबांना दिलेली, उदय भाऊंना पण दिलेली, त्यांना व्हॉट्सअपला पण व्हिडिओ पाठवले सगळे। इथं 2 दिवस लय होते ऍक्सिडेंट होतो। आज सकाळी 6 वाजता ऍक्सिडेंट झाला। इकडे 10-12 लोक होते, त्याच्यामध्ये एकाचा जागेवरती मृत्यू झाला। इथं कुठल्याही प्रकारचं बाजूनी कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही। इथं बॅनर वगैरे काय लावलेले नाही, इथं पाणी शेजारी, इथं कॅनल आहे। आता एक इथं सकाळी 6 वाजता झालाय, इथं शेजारी लगेच छेटून लगेच आता 2 तासामध्ये परत दुसरा ऍक्सिडेंट झालाय। तो पण दाखवा तुम्ही तिकडे गाडी पडलेली। प्रशासनाला काहीतरी याच्यावर तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण की वारंवार लोकांचा जीव जातो इथं। आम्ही वारंवार भाऊंना खासदार भाऊंना पण व्हिडिओ टाकलेले, आमदार साहेबांना पण टाकलेले, उदय भाऊंना टाकलेले। 3 दिवसात यांनी त्या स्पीड ब्रेकर टाकले पाहिजे। यांनी 4-5 ॲक्सिडेंट झालेले, प्रत्येक वेळेस मदत भेटणं असं काही सांगता येत नाही। मनमानी चालू आहे, कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही, काहीच नाही।